नाणेफेक केले जाते. मी साईनाथ वेडगे यांना विनंती करतो, साईनाथ वेडगे या दोन संघास दरम्यान या संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायची आहे. आपण समोर संघ पाहणार आहोत. हा पिचचा चेंडू पहिल्या चेंडूवर चांगला समाचार हवाई शपर केले जाते. एक षटकार असा धाव संख्या 6 होते. पुढील सामना आपण पाहणार आहोत. न्यू संघर्ष विरुद्ध राजीव स्पोर्ट्स भुसे संघामार्फत श्री साईनाथ वेडगे या संघामार्फत नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेक होते. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. श्री साईनाथ वेडगे आणि नाण्याचे कौल न्यू संघर्ष आणि गोलंदाजी स्वीकारतायत, क्षेत्ररक्षण स्वीकारतायत न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. धन्यवाद साईनाथ वेडगे. ज्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेताना पाहतोय. पहिल्याच चेंडूवर जितेश भोपी एक मोठा फटका मारत वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतायत. जबरदस्त षटकार धाव संख्या 6 पहिल्याच चेंडूवर. आणि आपण पाहणार आहोत दुसरा चेंडू हाताचा रविनाथ 32 धावांचा आव्हान मित्र. हप्पीचा चेंडू होता. आता माझा चेंडू जातोय 30 सरकारच्या मागे विशाला जातोय. चेंडू कमीत कमी दुसरी धावण्याचा प्रयत्न. आता मात्र रन आउट चान्स जो होता तो मिळवला गेला. पहिला झटका, पहिला तड पाडली गेली. पहिला एक जबरदस्त रन आउटच्या रूपाने विकेट पाडला गेला. ओम साई स्पोर्ट्स आता मात्र एक रनआउटच्या रूपाने पहिला विकेट गमावला जातोय. सचिन तुंबडा यांना बाद केले जाते. मात्र मुकेश इंटर होतोय. मुकेश भुईर ना स्ट्राईक एंडवर, मात्र स्ट्राईक एंडवर पाहतोय. पहिला चेंडू एक खणखणी षटकार मारला भोपी यांनी. आणि धावसंख्या आपण पाहतो 2 चेंडू 1 गडी बाद आणि 7 धावा. मात्र पाहणार मित्रांनो 32 धावांची गरज, 3 षटकं आणि 32 धावा. 31 धावा जमावल्या होत्या बालगडी संघाने. मात्र 32 धावांचं आव्हान असताना नित्यसाई स्पोर्ट आता मात्र पाहतोय जबरदस्त चेंडू भिरकावला गेला 1 बाउन्स चौकारासाठी. थोडा खराब चेंडू हाताला गेला असं म्हणेन. हापी चेंडूवर जर मारा केला गेला, एक आपण पॉवर प्लेचे षटक असताना आपण थोडीशी चुकी केली जाते. आता चेंडू ऑफच्या दिशेने मारला होता. मात्र चेंडू असेल हापी चेंडू, ते चांगला समाचार करून धावसंख्या पुढे होते 1 गडी बाद. धावसंख्या होते 11. मात्र पुन्हा एकदा भोपी सज्ज. मात्र आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला गेला होता. थोडीशी हलकी अपील केली गेली होती. पुढील यशस्वी काम करतोय अविनाश. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 11. मात्र पहिल्या षटकामध्ये जे धावा येणं जरुरी होतं, आवश्यक होतं, त्या 11 धावा आलेल्या आहेत. मात्र पहिले षटक मार्गस्थ 1 गडी बाद होते. मात्र धावा येणं आहे ते 11 धावा आलेल्या आहेत. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा भोपी. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चाबूक शॉट आणि षटकारसह धावसंख्या पुढे धावसंख्या होती 17. पहिल्या षटकामध्ये पाहिले गेले तर 17 धावा निर्माण झालेल्या आहेत. आणि चांगलंच खेळी करताना जितेश भोपे आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकारासह धावसंख्या 17 खतरा निर्माण केलेला आहे. ओम साई स्पोर्ट बालखेडी संघासाठी 32 धावांचा आव्हान असता. मात्र पहिल्या षटकामध्ये अर्धा पाला पार केलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ रविनाथ भुरकुड यांचं. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्ले षटक पाहताना पॉवरफुल फलंदाजी करताना जितेश भोपी. मात्र सचिन डकाडोर जातोय. त्याचप्रमाणे मुकेश भुईर यांना कोणत्या प्रकारे चेंडू
खेळला गेला मात्र वैयक्तिक मी म्हणून वैयक्तिक 17 धावेवर असेल. आता मात्र पुन्हा आखुडेबाई चेंडू जातोय आणि पुढील काम करतोय यशनगर. याच्यामध्ये पाहिले गेलं 2 चेंडू डॉट झालेला आहेत. पहिल्या षटकात समावते धावसंख्या आपण पाहतोय 17. आता मध्ये दुसरे षटक हाताळण्यासाठी निश्चितच एक चांगली कामगिरी वगैरे चमत्कार करावा लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिले शाहरुख खान आणि नसीरुद्दीन शहा यांचा जो पिक्चर पाहायला गेला ते चमत्कार आहे. चमत्कारामध्ये जर पाहिलं गेलं आत्मा एक चांगले चमत्कार करतो आणि विजयी शेवटचा एक गडी असताना मात्र एक विलनचा संघ असतो, एक हिरो संघ असतो, त्याच्यामध्ये चमत्कार करतोय नसीरुद्दीन शहा. त्याप्रमाणे चमत्कार करावा लागेल या संघासाठी, विजयासाठी चमत्कार करावा लागेल. आता मात्र 17 धावा येणे झाल्या. आता पाहणार आहोत 12 चेंडू आणि सामना सुरुवात दुसरे षटक हाताळण्यासाठी करण वलवी. मात्र 12 चेंडू 15 धावांची गरज. 12-15 असं समीकरण असताना षटक घेऊन आले करण पंडित वलवी. आपण पाहिलं करण पंडित वलवी जर पाहिलं गेलं तर बेस गोलंदाज म्हणून बालखेडी या चषकामध्ये आपण पाहिलं गेलं तर बेस्ट गोलंदाज ठरला होता. तोच गोलंदाज आपण पाहणार आहोत. कारनामा करायला गेले षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा पराक्रम करेल का आणि या षटकामध्ये विजय प्राप्त करेल का भोपी आणि मुकेश. मात्र मुकेशाची जर फलंदाजी पाहिली आतापर्यंत एक जोरदार फलंदाज पाहायला गेला, मोठे फटके मारण्याचा पराक्रम पाहायला गेला तर मुकेश भोईर नितीन स्पोर्ट्स गणेशपुरी संघाकडून खेळताना मात्र लो फुलटा चेंडू मार करताना मात्र चांगला चकवलेला चेंडू ऑफच्या दिशेने टाकला. चेंडू थोडासा स्विंग झाला गेला. चेंडू मुकेशाने कोणत्या प्रकारचा चेंडू नसला स्थिर ज्याप्रमाणे पाहिलं गेलं करण पंडित एक चांगला अनुभवी फलंदाज पाहायला गेला. मुकेश भोईर यांना पहिला चेंडू नितीन स्पोर्ट्स संघाकडून खेळतोय. मात्र पहिल्याच षटकामध्ये 17 धावे येणे झाले होते. या षटकामध्ये काय होईल मात्र मुकेश एक चांगला अनुभवी. आता मात्र हा पिच चेंडूचा मारा करताना चेंडू कुठे जाईल पाहूया. सरळ हातात विसरतोय. दुसऱ्याच चेंडूवर मुकेश बाद होतोय. मात्र पहिला चेंडू एक निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला गेलं मात्र मुकेश थोडासा एक हुक फटका मारताना एक थोडासा दबाव आला असेल. मात्र दुसरा चेंडू मोठा फटका मारला होता मात्र क्षेत्ररक्षक शोधत त्याच्या हातात विसावला गेला चेंडू आणि गडी बाद झाला. मात्र स्ट्राईक एंडवर पाहणार आहोत भोपी. त्याचप्रमाणे मुकेश नंतर गोवर्धन भोईर आपण चांगली गोलंदाजी केली होती. गोवर्धनने 12 धावा दिल्या होत्या आपल्या षटकामध्ये. मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला पराक्रम करावा लागला. त्याचप्रमाणे जितेश भोपी आखूटोपा चेंडू जर टाकला निश्चितच त्याला पनिशमेंट मिळेल आणि षटकात तिसरा षटकार येतो भोपी यांच्या बॅटमधून. आणि जबरदस्त फटका मारत धावसंख्या पुढे सरसरली. धावसंख्या आतापर्यंत 23 आपण पाहतोय आणि 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. ज्याप्रमाणे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना मात्र तिसऱ्या चेंडूवर एक आखूट टप्प्यात चेंडू टाकला गेला आणि आखूट टप्प्याचा चांगला समाचार घेत जितेश भोपे आतापर्यंत मी पाहिले गेले 3 षटकार आणि 1 चौकार असा खेळतोय. वैयक्तिक धावा पाहिल्या गेल्या तर जितेश यांच्या आपण पाहणार आहोत 23 धावेवर वैयक्तिक धावेवर खेळतोय जितेश भोपी आणि धावा जमायच्या 32. मात्र दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातला 3 चेंडू टाकून झाले 6 धावा दिल्या आहेत या षटकामध्ये. एक गडी बाद करत करण पंडित वलवी. आता मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा भोपी पुन्हा आखुडचे चेंडू पाहतोय. चेंडू कुठे जाईल पाहूया तर चेंडू जातो आरपार. चौथा षटकार.
आणि धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या पाहतोय 29 होते. आता मात्र पाहण्यात 8 चेंडू आणि 3 धावांची गरज आणि हॅट्रिक षटकार होते का. मात्र नित्यानंद स्पोर्ट्स संघाकडून खेळताना जितेश भोपी आतापर्यंत चांगले फटके मारत पाहतोय. वैयक्तिक 29 धावर खेळतोय आणि धावा स्वतःच्या बॅटमधून 29 धावा आपण पाहतोय आणि धावसंख्या झाली ती 29. आता मात्र पाहतोय वैयक्तिक स्वतः एक कोणत्याही प्रकारे मुकेश सुद्धा डगाडोर गेलेला होता. सचिन सुद्धा शून्यावर बाद झाला. मात्र स्ट्राईक एंडर पुन्हा भोपे आणि विजयाकडे जातोय का पाहूया. मात्र आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू डॉट म्हणेन. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, चौथा चेंडू सुद्धा षटकार आला होता, पाचव्या चेंडू डॉट होतो. या षटकामध्ये 12 धावा येणे झाले. मात्र शेवटचा चेंडू असेल चांगली गोंदाजी केली होती. आता मात्र पाहणार आहोत 7 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा येणं झालं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा येणं झालेलं आहे. आता मात्र पुन्हा तर यॉर्कर चेंडूची सांगता करताना चेंडू षटक समाप्त केले जाते आणि आतापर्यंत 2 षटकार आले होते भोपे यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या पुढे सरसावली होती. धावसंख्या पाहते 29. आता मात्र स्ट्राईक एंडर आपण पाहणार गोवर्धन भोईर. आता पाहणार 6 चेंडू आणि 3 धावा. आवाज थोडा कमी झाला का. आता मात्र या षटकामध्ये 2 चेंडू एक खराब चेंडू हाताळले गेले होते. ऑकिटबाय चेंडू टाकला होता ना भोपी यांनी त्यांचा चांगला समाचार केला. 2 चेंडूवर 2 षटकाला मात्र 4 चेंडू निर्धाव चेंडू झाले होते. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि षटकार आला होता. एक चांगली फलंदाजी करताना भोपी आतापर्यंत वैयक्तिक 29 धावावर खेळतोय. जितेश भोपी विजयासाठी मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंडवर पाहतोय नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरे संघाकडून गोवर्धन भोईर आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी येतोय देवनाथ भोरकुड. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती करण पंडित त्याप्रमाणे गोलंदाजी करावं लागेल का. मात्र थोडासा चमत्कारच करावा लागेल. आतापर्यंत 6 चेंडू आणि 3 धावा. समोरचा संघ पाहतोय आपण नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी. पुढील सामना आपण पाहणार आहोत रायझिंग स्पोर्ट्स वर्सेस न्यू संघर्ष बंगलापाडा. आता मात्र यॉर्कर फुलटा चेंडूवर मात्र चेंडू जाईल आरपार सीमा पार. चौकार असेल, विजयी चौकार असेल, गोल्डन चौकार असेल आणि विजय संघ होतोय. 13 चेंडूमध्ये खणखणीत 33 धावा कुठून काढल्या जात आहेत या संघामार्फत. मात्र सामन्याचा सामनावीर निश्चित ठरेल जितेश भोपी वैयक्तिक 29 धावावर खेळतोय. मी त्यांना आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. हळक टू ओमसाहेब वारकडे संघ चांगले खेळी केली. मात्र कुठेतरी आपण कमी पडतो. त्याच्यावर आपण सर्च केलं पाहिजे, त्याच्यावर मेहनत घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे जितेश भोपी यांनी वैयक्तिक 29 धावा केल्या आणि विजयाचा शिल्पकार ठरला. मी सदानंद भुरे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते एक मेडल देतं जितेश भोपी यांचं कौतुक आणि सन्मान करायचा आहे. चांगली खेळी केलेली. बेस्ट ऑफ लक टू जितेश भोपी. 29 धावा केल्या, 4 षटकार आणि 1 चौकारासह 29 धावा केल्या आणि विजयाचा शिल्पकार ठरला तो जितेश भोपी. नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी संघ. चला तर पुढील सामन्याकडे बोलूया. सामन्यास सुरुवात करायची आहे. जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना असेल तो म्हणजे न्यू संघर्ष विरुद्ध रायझिंग स्पोर्ट्स भुशेत संघ. नाण्याचा कॉल केला गेला. या सामन्यादरम्यान रायझिंग स्पोर्ट्स वर्चस्व न्यू संघर्ष बंगलापाडा संघादरम्यान मात्र नाण्याचा कॉल बंगलापाडा संघादरम्यान पडला गेला आणि आमंत्रित केलं गेलं प्रथम फलंदाजीसाठी रायझिंग स्पोर्ट्स संघास. मात्र नवीन पंच पुन्हा एकदा जातात रवींद्र भोरे आणि रुपेश.
रुपेश आणि रवींद्र. आणि सामना पाहणार आहोत न्यू संघर्ष बंगलापाडा विरुद्ध पाहणार आहोत त्यांच्या समोर जातोय आमने सामने कोण आहे तर रायझिंग स्पोर्ट्स भुईसेत संघ. हा थांब ना आपण पाहता दोन सलामीचे समारोह सलामीवर जात आहेत रोहित कोल्हा आणि राजू सालकर. ज्याप्रमाणे चांगली फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो राजू सालकर रायझिंग स्पोर्ट्स संघाकडून भुईसेत संघाकडून पुढे सरसावतो स्ट्राईक एंडवर जातोय. त्याचप्रमाणे रोहित कोल्हा सुद्धा आपण पाहतोय भुईसेत संघामध्ये आगमन केलेला एका चांगलं फलंदाजी करताना पाहतोय. त्याचप्रमाणे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा पहिला गोलंदाज वैयक्तिक षटक घेऊन येतोय मेघनाथ जाधव. दोन पंच पाहतो रवी भुरे आणि पंच पाहतोय राहुल आहेडा आणि रवींद्र भुरे. सामन्यात सुरुवात करा 3 षटकाचा सामना असेल. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय मित्रांनो. आपण स्ट्राईक एंडवर पाहिलं गेलं तर राजू सालकर इन होतोय. नॉन स्ट्राईकला रोहित कोल्हा. नाणेचा कोल जिंकून न्यू संघर्ष संघाकडून पहिलं आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे रायझिंग स्पोर्ट्स फलंदाजीसाठी आणि पहिले षटक हातासाठी मेघनाथ जाधव. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त 40 कमीत कमी धावा जमवण्याचा प्रयत्न करत असे रायझिंग स्पोर्ट्स. पहिला चेंडूवर मारा करताना चेंडू उंच उडाला चेंडू कुठे सरळ हातात विसावतो का मात्र चेंडू धरतील दान केला. दुसरं षटक दुसरा चेंडू दुसरी धाव घेताना मात्र कुठेतरी पडझड झाली असती. एक रनिंग बिटवीन विकेट चांगली असताना 2 धावा येता येतं कुठेतरी एक खतरा निर्माण केला होता. खतरा निर्माण करता रोहित कोल्हा यांच्यासाठी डेंजर झोनकडे धावत असताना मात्र चेंडू सरळ जर आपटला असता एसटीवर तर बाद झाला असता. मात्र थोडंसं एसटी थोडीशी लांब राहिली गेली. मात्र पहिल्याच्या चेंडूवर 2 धावा घेत वैयक्तिक खातं खोलत सांगत खात रायझिंग स्पोर्ट्स भुईसेत संघ. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू पुढे विसावतोय एसटीच्या हातात. निर्धाव चेंडू धावसंख्या 2. आपण पाहतोय दुपार टललेले आहे. उन्हाचा पारा सुद्धा थोडासा चढलेला आहे आणि जयप्रकाश मोठं एक चांगलं सरबत निंबू सरबत सुद्धा त्यांच्याकडे आहे. एक चांगला चवदार गोला आपण पाहतोय. वडापावचा स्टॉल सुद्धा पाहतोय. गरमागरम वडापाव याचा सुद्धा स्वाद आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे चेंडू आपल्या दिशेने खेळून काढा. चेंडू जातोय आरपार सीमा पार चौकारासाठी का निश्चित तर चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या पुढे येते. धावसंख्या होते ती 3 निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे आपण पाहतो इंटरनॅशनल गेममध्ये क्षेत्ररक्षण केले जातं त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक न्यू संघर्ष संघाकडून केले गेले. धावसंख्या 1 धावनिशी धावसंख्या कमी केली असं म्हणजे धावसंख्या पुढे 3 धावसंख्या होते ती म्हणजेच 5. 3 चेंडू टाकून धावसंख्या होते 5. चांगली फलंदाजी करताना मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मला तर असं वाटत होतं की हा चौकार असताना मात्र क्षेत्ररक्षक वाघाच्या झेपेप्रमाणे सरसावला आणि 1 धाव वाचवली. चौकार वाचवला गेला मात्र 3 धावा पळून काढल्या गेल्या. आता आपण पाहणार स्ट्राईक एंडवर राजू सालकर आणि स्ट्राईक एंडवर पाहणार आहात रोहित कोल्हा. नॉन स्ट्राईक राजू सालकर. मात्र पहिले षटक हाताळतोय मेघनाथ जाधव न्यू संघर्ष बंगलापाडा संघाकडून. पाहणार आहोत राजूसाठी मेघनाथ जाधव पुढे सरसावतोय मारा करतोय आणि मात्र चांगलाच क्षेत्ररक्षक करताना 1 धाव येते. 30 कमी चेंडू अडवला जातोय. चेंडू अडपर्यंत धाव रोखू शकत नाही. एक धावनिशी धावसंख्या पुढे सर सकते. धावसंख्या होती ती 6. आजच्या दिवशीचा हा ज्याने उशिरा टीव्ही ऑन केलेला त्यांच्यासाठी सांगतो दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय न्यू संघर्ष बंगलापाडा विरुद्ध रायझिंग स्पोर्ट्स भुईसेत. आता माझं पुन्हा एकदा आपल्या चेंडू खेळून काढा. चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत. आता माझा दुसरी धाव घेताना डेंजर झोनकडे पाहतोय
आता मात्र अपील केली जाते. अपीलमध्ये थोडासा जोर होता, मात्र सुरक्षित आपल्या घरात फलंदाज राजू सालकर आणि रोहित कोल्हा. मात्र धावसंख्येनी 2 पुढे सरसावते. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होती ती 8. न्यू संघर्ष संघासमोर चांगला संघर्ष करायला लागतो रायझिंग स्पोर्ट संघाला, की पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या पॉवर प्ले षटकामध्ये येणं झालं नाही आणि पलून धावा काढल्या जात आहेत. मात्र धावसंख्या होती 8. आता मात्र यॉर्करने चेंडू, चांगलाच चेंडू हाताळला होता. एक धाव कनेक्ट करेपर्यंत एक धाव घेतली जाते. धावसंख्येत 1 निवड, धावसंख्या 9 होते. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतंय ते म्हणजे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाकडून. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं धावसंख्या होते 9, बरोबर. ज्याप्रमाणे सांगितलं की दुपारच्या सत्रानंतर आपल्याला थोडीशी कामण्याच्या डोंगराकडून हवा वाहते, पश्चिमी वारे वाहतात. ते पश्चिमी वारे वाहते त्याच्यामध्ये थोडासा गारवा असतो आणि आपण जर मंडपाकडे पाहिले तर समोरच्या मंडपाकडे जे लाल मंडप दिसतात ते हालताना दिसत आहेत आणि थोडंसं त्याला एक मजबूती तरी थोडी दिली पाहिजे. जर एखादा वारा जर मोठ्याने आला तर मंडप हा उद्ध्वस्त होऊ शकतो. ज्याप्रमाणे वडापावचा आपण मंडप पाहिला का चांगलं झालर हालते, त्याचप्रमाणे आणखीन वेल जर थोडासा झाल्यानंतर पुन्हा वाऱ्याचा वेग वाढला जातोय. सपाट भाग आहे. मात्र कामनदुर्गाकडून जर कामनदुर्गा जर आरपार केला समुद्र लागतो मित्रांनो, अरबी समुद्र वसई जे म्हणतो, आणि वसईमध्ये जर गेलं तर लगेच समुद्राची किनारपट्टी जी आहे तिकडे वारे भरपूर असतात. तोच वारा कोह्यामध्ये येतो. क्या बात आहे, जबरदस्त.
आणि श्री भावीस पिलानी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीने. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जर समोर पाहतोय एक भव्य दिव्य असं ट्रॉफी आणि ट्रॉफींचं देणगीधारक ज्याप्रमाणे एक चांगली आवड असतानाच आणि सवड निर्माण करून आज त्यांनी या चषकाला भेट दिलेलं आहे. त्याचं भावच पिलाने मी विनंती करतोय की आपलं आगमन झालं. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक देणगीधारक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. निश्चितच एक कोणत्याही कार्यक्रमात जर देणगीधारक नसेल तर कार्यक्रम हा सक्सेसफुल होत नसतो. तेच हातभार लावताना पाहतो आपण भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहतोय या व्यासपीठावर. हे व्यासपीठ देणगीधारक पिलाना साहेब यांच्यासुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर हजर राहायचं आहे. आता मात्र तिसरे षटक घेऊन येते अजित जाधव. ज्याप्रमाणे एक खणखणी षटकारा आला होता रोहित कोल्हे यांच्या बॅसमधून. आता मात्र अजित जाधव पुढे सरसावतोय. यॉर्कर चेंडू आपण येतो. एसटी उद्ध्वस्त केली जाते. पहिल्याच चेंडूवर बाद केला महेश शालकर यास. थँक्यू. पिलाने साहेब यांचं आगमन होत आहे या व्यासपीठावर. आपण पाहतोय की ट्रॉफी जे आपण पाहायला गेलं भव्य दिव्य ट्रॉफी दिसता येते. ज्याप्रमाणे वेगळेपण जर दिलं असेल तर पिलान साहेब यांनी वेगळं पण दिलं आहे. वेगळ्या ट्रॉफ्या दिल्या ज्यापर्यंत आदिवासी असोसिएशन क्रिकेटमध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त हिरे ज्याप्रमाणे ट्रॉफीला हिरे दिले त्याचप्रमाणे हिऱ्यासारखं चमकवण्याचं काम केलं या चषकास. तेच पिलान साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावर. स्थानापन्न सुस्वागतम स्वागतम स्वागतम. आणि आपण पाहतोय तिसरे षटक मित्रांनो. दुसरा राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय आणि दुसऱ्या सामन्यात तिसरं षटक सुरू असताना पहिल्याच चेंडूवर एक चांगलाच प्रहार करताना महेश सारकर यांची गडी बाद केला जातोय. आता मात्र पुढे ससाव दिनेश कोल्हा. यॉर्कर चेंडू ऑफच्या दिशेने खेळून करणारा चेंडू. एक धाव येते. दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न होईल का? मात्र 30 षटकाच्या बाहेर चेंडू पकडला जातोय अडवला जातोय. मात्र एक धाव अडवू शकत नाही. धावसंख्येत 1 वाढ होते. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर धावसंख्या होते 2 बाद 23 3 बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. हा तिसरे षटक आहे. शेवटचे षटक असेल हाणामारी षटक असेल. आणि समरसंघ आपण पाहतोय न्यू संघर्ष बंगलापाडा संघ. ज्याप्रमाणे सुपर 4मध्ये प्रवेश करून जाणूपाडा येथे त्यांनी तिसऱ्या क्रमांक तृतीय क्रमांकांचा मान मिळवला होता. तोच संघ आपण पाहतो या मैदानात शिवसाई स्पोर्ट्स कुहे षटकामध्ये. आता मात्र ऑफच्या दिशेने खेळून करणारा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चांगला एक हातात पकडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण केली. चांगली फेकी केली जाते. एसटी रक्षक आपलं पुढील काम करतोय. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली. धावसंख्या होते आतापर्यंत 25. या धावसंख्येमध्ये 3 गडी बाद होत आहेत रायझिंग स्पोर्ट्स भुईसर संघाची. समोरचा संघ आपण पाहतोय ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की मकर संक्रांतीमध्ये जो चषक ठेवला होता चेडवा स्पोर्ट्स जाऊनपडा चषक. या चषकामध्ये न्यू संघर्ष संघाने तृतीय पारितोषिकाचा मान मिळवला होता. तो संघ समोर आपण मैदानात पाहतो. आता मात्र चांगला खोदून काढलाय चेंडू. एक धाव येते. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. डेंजर झोनकडे कोण आहे तर पाहूया. मात्र एसटी चित करेपर्यंत सुरक्षित आपल्या घरात जातो का? आणि 2 धावा पळून काढायला चांगलं रनिंग भेटून माहीत आहे. तर आपण डेंजर झोन करा आपल्याला जास्तीत जास्त वेगाने धाव घ्यावा लागेल. आणि त्याचप्रमाणे वेगाने धाव घेतली गेली रोहित आणि दिनेशांनी आणि 2 धावा जमवल्या गेल्या. धावसंख्येत 2 वाढ झाली. धावसंख्या झाली 27. मात्र तिसरे षटक मार्गस्थ अजित जाधव यांचं. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. या 4 चेंडूमध्ये 5 धावा पहिल्याच चेंडूवर गडी गारद केला होता. म्हणजे 4 चेंडू 5 धावा. फुलटॉस चेंडूवर मारा करताना राहुल पुढे सरसावतो. एसटी आतापर्यंत तिसरं झेल म्हणेन हॅट्रिक असेल या झेलची. आतापर्यंत कोणत्या प्रकारचा राहुल याने झेल सोडलेला नाही. 3 गडी बाद केलेले आहेत स्वतः क्षेत्ररक्षकाच्या रूपाने. तो म्हणजे राहुल याने. रोहित मात्र बाद होते. मात्र
दिनेश स्ट्रायक पाहतोय, अजय नाटक पाहतोय, मात्र राहुल चांगले एक चपल क्षेत्ररक्षण पाहतोय. कोणत्याही प्रकारचे कोणतीही चूक न करता आतापर्यंत 3 झेल 3 षटकामध्ये आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा झेल त्याच्याकडे येतो का, पुन्हा एकदा आडवा फटका, चाबूक शॉट मारताना चेंडू जाईल आरपार सीमा पार षटकारासाठी. इथे बक्षिसाचा सुद्धा वर्षाव केला जातो. शेवटच्या चेंडूवर एका खणखणी षटकार मारत दिनेशसाठी भावेश पिलाने सभेकडून 100 रुपयाचे पारितोषिक सुद्धा आले. क्या बात आहे, जबरदस्त षटकार मारला होता. एक चाबूक शॉट म्हणताय, जबरदस्त जोर लावून एक खणखणी षटकार मारला. धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावसंख्या झाली 33. 34 धावांचा आव्हान समोर न्यूसंघर्ष संघासाठी ठेवलं गेलं. मात्र 11.32च्या सरासरी धावसंख्या जमवायची आहे. 32-33 सरीने आपल्या धावसंख्या जमावं लागेल आणि चांगली गोलंदाजी समोरच्या संघाची आहे आपण पाहणार आहोत. मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहिले गेली, न्यूसंघर्ष संघाकडून चांगली फलंदाजी सुद्धा आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे जी त्यांची बंगलापाडा संघाची जी कामगिरी, न्यूसंघर्ष संघाची कामगिरी आपण पाहतोय आतापर्यंत चांगलीच आहे. आता आपण पाहतोय दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता मात्र 34 धावांचा आव्हान असताना 2 फलंदाज पुढे सरसावले. मात्र मी पुन्हा एकदा भावेश पिलेने यांचं एक शब्दस्मरण स्वागत करतो. त्यांनी नुसते व्यासपीठावर हजेरी नाही तर दिनेशसाठी 100 रुपयाचे षटकार पारितोषिक त्यांनी लावले गेलेलं आहे. आणि एक आतापर्यंत 2 षटकार, खणखणीत 2 षटकार ऑफच्या दिशेने लेगच्या दिशेने मारले गेले राजी स्पोर्ट्स संघाकडून आणि धावसंख्या झाली 33. मात्र राजी स्पोर्ट्स संघाचे क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय 2 पंच आपण पाहतो. पंचाच्या भूमिकेत पाहिलं गेलं तर राहुल आणि रवींद्र भुरे. आतापर्यंत पूर्ण दिवस आपण पाहिलं गेलं तर रवींद्र भुरे पंचाच्या भूमिकेत पाहतोय. चांगला निर्णय, चोख निर्णय देण्याचं काम करतायत राहुल आणि रवी. पुढील संघ आपण पाहणार आहोत. जय भोलेनाथ पिंपलसे संघाचे कर्णधार आणि वाघोबा पोस्ट माऊली संघ. मी या संघातील कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले भावेश पिलाने साहेब यांना विनंती असेल या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जय भोलेनाथ पिंपलसे संघाचे संघनायक आणि माऊली संघाचे संघनायक, मी त्यांना विनंती करेन. सामन्यात सुरुवात होते. आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय अजय कोल्हा. अजय कोल्हा ज्याप्रमाणे भूषित संघामध्ये जर पाहिलं गेलं तर गोलंदाजीचा भरणा पाहिलं गेलं एक चांगला भरणा आहे. त्याचप्रमाणे 2 फलंदाज जातात, किरण तांबडे आणि गिरीश तांबडे. तिकडे किरण आहे का? स्ट्रायकिंग एंडवर पाहता गेलं किरण तांबडे पहिला चेंडूवर एक यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला गेला होता. सन्मान दिला गेला. पहिल्या चेंडू खातं उघड केलं गेलं, वैयक्तिक खातं उघड केलं गेलं किरण तांबडे आणि सांघिक सुद्धा खाते केलं 1 या धावेनिशी. मी भावेश पिलाने सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी या 2 संघादरम्यान जय भोलेनाथ संघ पिंपलशेत आणि माऊली संघ वाघोबा स्पोर्ट्स माऊली संघ या संघादरम्यान आता मात्र बॅटची एज घेत चेंडू पुढे सरसावतो. क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव सहजता पूर्ण केली जाते. गिरीश तांबडे आणि किरण तांबडे वैयक्तिक 1-1 धावावर खेळतोय. सांघिक 2 धावा होत आहेत. पहिलं षटक आपण पाहतो पॉवर प्ले षटक. आता मात्र नाण्याचा कौल केला गेला आणि जय भोलेनाथ संघ
बॅटिंग स्वीकारली गेली नाण्याचा कॉल जिंकून. धन्यवाद भावेश सर. आता मात्र जबरदस्त अपील केली गेली आणि बाद केला जातोय. एसटी मध्ये सापडला जातोय, समोरासमोर सापडला जातोय, बाद दिला जातोय. मात्र पहिला झटका 2 धाव येतोय तो म्हणजेच जबरदस्त गाणे आपण पाहतोय. एक ऐराणी भाषेमध्ये धुले साडीचं गाणे आपण ऐकतोय आणि मधुर असं गाणं. म्हणजे तत्पूर्वी चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. या तिसऱ्या चेंडूवर चांगला घणाघात प्रहार करण्याचा घुटणे टेक तमाशा देख मात्र यष्टीच्या समोर सापडतोय फलंदाज किरण आणि बाद केला जातोय. पहिला झटका दिला जातोय तो म्हणजेच किरणच्या रूपाने. आणि आता आपण पाहिले गेले नुसंग्रह संघाची धावसंख्या पाहिली गेली तर पहिली षटक मार्गस्थ असताना 1 बाद 2 अशी धावसंख्या. मात्र किरण नंतर पुढे सरसावतो म्हणजे हर्षद स्ट्राईक एंडवर असेल हर्षद डवले. मात्र 34 धावांचं आव्हान असताना 2 धावा, 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मग 38 सेकंड चेंडू थांबवण्यात आलेला आहे, फील्ड केला गेला. मात्र 1 धाव येणं होतंय. 4 चेंडू आणि 1 धाव येते, 1 गडी बाद, 3 धावा. 34 धावांचा आव्हान मिळवून दिलेला आहे रायझिंग स्पोर्ट्स संघाने. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, ऑफच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक झेपावता येतात, दुसरी धावण्याचा प्रयत्न डेंजर झोनकडे. आता मात्र रन आउट चान्स होतोय आणि गडी बाद केला जातोय. दुसरा गडी बाद होतोय नुसंघर्ष संघाचा. आता आपण पाहणार आहोत जबरदस्त दुसरी धाव घेताना गडी बाद होतोय. काशीनाथ वरठा साहेब यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. काशीनाथ वरठा कुहेगावचे ग्रामस्थ आणि शिवसाई स्पोर्ट्स कुहे चषकामध्ये त्यांचं स्वागत आहे, विनंती केली जाते. त्याचप्रमाणे हर्षद नंतर आता मात्र पाहतोय 2 गडी बाद 3 धावा. हर्षद नंतर येतोय अजित जाधव. आता मला स्ट्राईक एंडवर गिरीश सलामीवीर पाहतोय. आता मला चेंडू थोडासा बाहेर फेकला गेला, चेंडू वाईडच्या रूपाने अतिरिक्त धाव आली गेली. ज्याप्रमाणे 4 चेंडू चांगले टाकून झाले होते. मात्र 5वा चेंडू हाताळताना मात्र एक खराब चेंडू वाईडच्या रूपाने दिला गेला, अतिरिक्त धाव दिली गेली. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 5 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एसटी चूक केली जाते आणि बाईकच्या रूपाने 1 धाव दिली जाते. आतापर्यंत अतिरिक्त 2 धावा दिल्या जाता येतं आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 6. 2 गडी बाद 6 षटक समाप्त. पहा चांगलं क्षेत्ररक्षण हाताळले गेलं ते म्हणजे अजय कोल्हे यांच्या गोलंदाजीमध्ये. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे 12 चेंडू आणि 28 धावा. 12-28 असं समीकरण असतं. आता मात्र प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 14 धावा, 14ची सरासरी असताना 2 फलंदाज अजित जाधव आणि गिरीश तांबडे नुसंघर्ष मंगलापाडा संघाकडून क्रीजवर तटस्थ असताना मात्र धावा किती चेंडूमध्ये पूर्ण करता येतं याच्याकडे लक्ष असेल प्रेक्षक वर्ग यांचं. मात्र धावा रोखण्यासाठी पुढील गोलंदाजी येतोय रवी सालकर. गोलंदाज रवी सालकर ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये आपल्याला जास्त काही करता आलं नव्हतं, मात्र गोलंदाजीमध्ये करावं लागेल. फलंदाज आपण पाहणार आहोत गिरीश सलामाचे सलाम. आतापर्यंत
2 गडी बाद झाले. मात्र गिरीस क्रीजवर तटस्थ असताना ज्याप्रमाणे संघाला एक चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवण्याचं काम करण्यासाठी सज्ज गिरीश तांबडे. मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी रायझिंग स्पोर्ट्स भविष्यत संघाकडून रवी सालकर. 12 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू हाताला आखुटेबाई चेंडू चांगलाच मारा करण्याचा प्रयत्न 30 सारख्या अडवला जाता चेंडू डेंजर झोनकडे गिरीश मात्र सुरक्षित आपल्या घरात आणि एक्के दुखी चाललेवाला नाही तर मोठे फटके मारावे लागतील. हवाई सपार करावा लागेल, वेगाने फटका मारावा लागेल आणि धावसंख्या सरळ फलक हालत ठेवावा लागेल. आणि धावसंख्या आता आपण पाहतो 7. 11 चेंडू आणि 27 धावा हवे आहेत. न्यू संघर्ष बंगलापाडा संघासाठी. पुढे चेंडू रवी यांचा एक चांगलाच चेंडू टाकला होता. यष्टी चूक करतोय थोडीशी. हाताला चेंडू चाटत पुढे सरसावतो. एक धाव घेतली. प्रत्येक चेंडूवर एक धाव येते. मात्र एके दुखी चाललेवाला नाही तर हवाई सफर करना पडेगा. मात्र धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 2 गडी बाद आणि धावा होते 8. आतापर्यंत आता आपण पाहणार आहोत 10 चेंडू आणि 26 धावा. काउंटिंग सुरू होते. मायनस केले जातात धावा. 10 चेंडू 26 धावांचा असताना मध्ये गिरीक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय आणि झेलबाद केला जातो स्वतःच्या गोलंदाजीवर. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी होते रवी सालकर यांच्याकडून. गिरीश नंतर येतोय मात्र हरेश धुंदले. आता मात्र 9 चेंडू आणि 26 धावा असताना मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः झेल घेत रवी एक 3 चेंडू टाकत 1 गडी बाद 2 धावा देतोय. एक चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये कामगिरी चांगली केली नव्हती. मात्र गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये अर्ध षटकामध्ये त्यांनी चांगली कामगिरी 2 धावा देण्यास यशस्वी ठरला आहे. मात्र 3 गडी बाद आणि धावसंख्या होते 8. आता मात्र मोठा फटका येणं होईल का आणि गरज होती त्या चेंडूची. हवाई सफर होत आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. ज्याप्रमाणे दिनेश यांनी एक षटकार ठोठावला होता त्याच दिशेने हरेश याने खणखणीत षटकार ठोठावला. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 14. आता मात्र चेंडू पाहणार आहोत 7 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावा असताना मला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अपील केली जाते आणि अपील थोडासा जोर कमी होता. मात्र निर्धाव चेंडू हे सत्य आहे की निर्धाव चेंडू झालेला आहे. एक मोठा फटका आला होता. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली गेली धाव फलकावर पाहिलं गेलं तर धावसंख्या होते ती म्हणजे 14. 34 धावांचं आव्हान असताना धावसंख्या पाहतो 14 आणि 20 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातला 5 चेंडू टाकून झाले आहेत मित्रांनो आणि शेवट चेंडू असेल. आता मात्र यॉर्कर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. मात्र 1 धाव येते. धावसंख्या 15 होते. आता मात्र दुसरे षटक समाप्त होते. धावसंख्या 15. 1 षटक आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा थांबाव्या लागतील आणि माराव्या सुद्धा लागतील न्यू संघास. जोपर्यंत पहिल्या चेंडूवर हरेश धुंदले याने खणखणीत षटकार मारला होता अपेक्षा वाटत होती की या तिसऱ्या 4थ्या चेंडूवर षटकार येईल का 5व्या चेंडूवर षटकार येईल का. मात्र तसं झाले नाही तर 1 चेंडू डॉट टाकला गेला आणि हरेश यांनी शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढली गेली. निश्चितच या 2 चेंडूवर एखादा चौकार जर ठोठावला गेला असता तर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये थोडंसं समीकरण सोपं झालं असतं. मात्र आपण समीकरण पाहतो 6 चेंडू आणि 19 धावा. मात्र 19 धावा
थांबवण्यासाठी पुढे सरसावतो. तिसरे षटक हाताळण्यासाठी पुढे सरसावतोय रोहित कोल्हा रायझिंग स्पोर्ट्स रायझिंग स्टार्स भुजच्या संघाकडून. पुढील सामना आपण पाहणार आहोत माऊली वर्सेस जय भोलेनाथ अंधेरपाडा. दुसऱ्या राऊंडचा तिसरा सामना आपण मित्रांनो पुढे पाहणार आहोत. ज्याप्रमाणे अंधेरपाडा संघामध्ये रॉक स्टार खेळाडू आहेत त्याचप्रमाणे माऊली स्पोर्ट्समध्ये सुद्धा 5 स्टार आहेत आणि हा सामना निश्चितच चांगला होणार आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये सामना जर पाहायला गेला ज्याप्रमाणे धामणे संघाचं नमवलं होतं आतापर्यंत धामणा संघ एक सुपरस्टार संघ मानला जातो त्या संघाला नमवलं गेलं माऊली स्पोर्ट्स संघाने त्याच्याबरोबर लढत असेल जय भोलेनाथ संघाची. माझा तिसरे षटक हाताळण्यासाठी रोहित कोल्हा आता मात्र एक लो स्कोरचा चेंडू टाकला होता. चेंडू एक स्लोवर टाकला नक्कल चेंडू टाकला होता मात्र पायावर आदलत चेंडू बायच्या रूपाने एक धाव घेत धावसंख्येत एक निवड झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. आपण पाहत आहोत 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. मात्र प्रेक्षक या सामन्याची मजा घेताना मी म्हणेन की जबरदस्त एक शांत रीतीने हा सामना डोळ्याने पाहताना एक आणि ऑनलाईन सुद्धा सामना आपण पाहू शकतो. लाईव्ह सामने आपण या आणि खराब चेंडू अतिरिक्त धाव येते. आता मात्र पाहणार आहोत 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. आपण यूट्यूबवर सुद्धा आपण पाहू शकतो साईट आपण पाहिले की शिवसाई स्पोर्ट्स कुहे अशी लिंक असेल आणि लाईव्ह सामना आपण पाहतोय. लाईव्ह सुद्धा भरपूर आतापर्यंत नोंदी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे यॉर्करचा चेंडू टाकला होता मात्र चेंडू कुठं जाईल तर थांबवलेला चेंडू मात्र 1 बाउन्स चेंडू पुढे सरसावतोय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. काय बात आहे जबरदस्त. ज्याप्रमाणे अजित जाधव यांनी षटकार ठोठावला ज्याप्रमाणे हरेश धुंदले सुद्धा एक षटकार ठोठावला त्याचप्रमाणे अजित जाधव षटकामध्ये आता मात्र समीकरण थोडं सोपं केलं जात आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. रोहित कोल्हा थांबवेल का आणि अजित काय करेल आपल्या संघासाठी. निश्चितच 19 धावांची गरज असताना मात्र दारमदार सोपवली गेली ती म्हणजे रोहित कोल्हा यांच्या खांद्यावर आणि रोहित निश्चितच संघासाठी काय करेल पाहू. आता मात्र आखुडेबाई चेंडू चेंडू पुढे चाबूक शॉट मारला जातोय षटकार येतोय जबरदस्त फटका. क्या बात. आपण पाहणार आहोत 4 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना समीकरण थोडं सोपं झालेलं पाहतो. 3 चेंडू आणि 5 धावा. मात्र साऊंड डीजे सर्व्हिसवर डान्स करताना पाहतोय तिल्हेरचा मिथुनदा यांचे सुद्धा आगमन झालेलं. क्या बात आहे. मिथुनजी आलेला आहेत आणि डान्स आपण पाहणार आहोत या गाण्यावर पुढील षटकारासह किंवा चौकारासह. आणि धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या जबरदस्त फलंदाजी करताना हरेश धुंदले आणि अजित जाधव मात्र थोडंसं काय म्हणतात देताना आता मात्र 3 चेंडू 5 धावा समीकरण 19 धावांची गरज असताना मात्र पाहणार आहोत धावा किती तर 5 धावा. 3 चेंडूमध्ये धावा किती आल्या तर 14 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये 14 धावा येऊ शकतात आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा रोखू सुद्धा शकतात. क्या बात आहे. अजित तू रोहित कोल्हा. पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मात्र विजयी फटका असेल का आणि हा यस विजय संघ ठरतो. नु संघर्ष षटकारासह जबरदस्त फलंदाजी.